ओ नमो दानेश्वर ओ नमो दानेश्वर नमो दानेश्वर नमो दानेश्वराश्वर नमो दानेश्वरा करुणा करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रहाला धारो तुमचा अनुग्रहाला धारो करुणा करा दया करुणा करा दया दया है तुमचा अनुग्रह लादलो है तुमचा अनुग्रह लादलो नमो दानेश्वराश्वरा नमो दानेश्वरा करुणा करा दयाळा 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 दया दयाळा अनुग्रह
करा दया करुणा करा करा करुणा करा दयाल करुणा करा करुणा 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 करा दया करुणा करा दया करुणा करा करुणा करा करुणा करा करुणा करा करुणा करुणा करा दयाळ दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो हरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराच पावन हरि पावन पावन झालो चरा चरी चरा चरा चरी चरा चरा धनी दा मग मग रे दा गमतनी दा हा गमतनी दा हा गमतनी दा हा निदा दा निदा दा निदा रे दा निदा दा निदा धनी दा मग रे ग रे ग मग गमता मम धनी दा धनी सा दा मग रे गमतनी दा हा गमतनी दा हा धनी 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 नी मत द गम मम रे ग ग ग रे ग रे ग रे गम 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 द मद 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 मदनी धनी 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 द धनी नी धनी नी मत धनी द धनी 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 द धनी द धनी द धनी द धनी द धनी 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 द धनी नी मद द गम गम ग म द नी सा गम धनी सा गम धनी
तुमचा अनुग्रहाधलो तुमचा अनुग्रहाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास वा एका जनार्दनी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल पुंडरीक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नारायणगिरी महाराज की उपास्य महाराज गोदावरी माता की सब संतन की योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञानदेवं नमस्कृत्य नामदेवं तथैव च एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं तत्परं गुरुभक्तनीलकण्ठं संप्रदाय विभूषणं सुषेभ्यो एतद आचार्य पंचमं मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराष्ट्रातले सगळे संत भगवान नारायणाच्या अवतार आहेत विष्णू परमात्म्याच्या अवतार आहेत तुम्हाला यादी मला देता येईल भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे अरे तुका विष्णू नाही दुजा सगळेच अवतार बहुधा नारायणाचे कृष्णाचे रामाचेच या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत त्यापैकी ज्ञानोबाराय स्वयमेव स्वतंत्र नारायणेन स्वयं गीता प्रतिपादन करताना कृष्णानं अर्जुनाला नारायणहूनच कुरुक्षेत्रावरती गीता प्रतिपादन केली आणि जीव नावाच्या अर्जुनाला ज्ञानोबाराय नावाच्या कृष्ण नारायणानं ज्ञानेश्वरी नावाची गीता प्रतिपादन केली असल्या कारणास्तव श्री ज्ञानोबाराय नारायण आहेत ज्ञानोबाराय भगवंत आहेत आणि भगवंताचं नमन करणं हे काही पाप नाही विठ्ठल विठ्ठल
चला श्री ज्ञानेश्वर महाराजाला नमन करावं, ज्ञानोबाराला वंदन करावं, असं ज्ञानोबाराचं कार्य श्रेष्ठ काय. आपण येऊया आपल्या मूळ विषयाकडे. सखोल चिंतनात आपण हात घालूया आणि काही लोकांना देता येतं का या विचाराचं मंथन मी या ठिकाणी करतो. कशासाठी ज्ञानोबाराला वंदन करावं, काय करणे वंदन करण्याचं. सावता महाराज त्या काळात नव्हते का, गोरोबा काका त्या काळात नव्हते का, का बहुजन कुळातल्या संताला टाळण्याचा वारकरी संतांचा प्रयत्न होता का, जातीवाद विकोपाला गिल्ला होता का, पक्ष संघटना पाठीशी उभ्या होत्या का, मीडियावाले हातपाय धुवून मागं लागलेले होते का, कीर्तनकार जातीयनिहाय वर्तन करत होते का, ज्ञानोबारालाच वंदन का करावं. संतात त्या काळात तर संत परीक्षक विद्यापीठात गोरोबा काका होते. गोरा संत परीक्षी हाती घेऊन या था पटणे, सद्गुरु अनुग्रहावीन हरिला तो भक्त न पटणे था पटणे. मराठी साहित्य लालित्य ज्यांना कळेल त्यांच्याकरता हा विचार आहे. अगदी सदानंद गुरुजींच्या स्वरात जर आपण गायला सुरुवात केली तर ही आर्या मोरोपंतांची, आणि ते म्हणाले गोरा संत परीक्षी हाती घेऊन या था पटणे, सद्गुरु अनुग्रहावीन हरिला तो भक्त न पटणे पटणे. सद्गुरु अनुग्रहावीन हरिला तो भक्त न पटणे. काय सांगा विठ्ठल विठ्ठल नामदेवरायांच्या कीर्तनात देवानी नाचावं, नामदेवरायाच्या हाताने स्नान करावं, नामदेवरायाच्या हाताने गंध लावावा, नामदेवरायाच्या हाताने पितांबर गुंडाळावा, नामदेवरायांचं दूध पियावं असा ज्यांचा अधिकार, त्या नामदेवरायांचे परीक्षक तेरढुकीचे गोरोबा काका विद्यापीठातल्या परीक्षकाला डावलून विद्यार्थ्याला प्राधान्य कसं. चिंतेचा चिंतनाचा अभ्यासाचा विषय. माऊलीला वंदन का करावं, का करावं. 100% बागायती क्षेत्र असताना, सिंचन प्रकल्पाचे फ्रॉड नसताना, पाणी अडवा पाणी जिरवा नसताना, कोल्हापूर पद्धतीचे पाटबंधारे नसताना सुद्धा संत सावता महाराजांची पूर्ण शेती ओलिताखाली बागायती होती. ज्ञानाचं नामाचं पीक तिथे डुलत होतं, आणि ज्ञानाचं नामाचं पीक डुलत असताना सर्वे करण्याकरता शेतकरी अधिकारी म्हणून पंढरपूरचा पांडुरंग आरणभिंडी नावाच्या गावी जावा, त्यांच्या हृदयात त्यांनी प्रविष्ट व्हावं, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता असा आविष्कार प्रमाणपत्र त्यांना बहाल व्हावं. मग तरी सुद्धा ज्ञानोबाराला वंदन का करावं. अगदी गुमानला पंजाबात नामदेव महाराजांचा नामदेवजी का कुवा असा एक आड प्रसिद्ध आहे. नामदेवजी की गुरुबाणी गुरु गोविंद सिंग साहेबामध्ये प्रसिद्ध आहे. केशव कलाधारी बगीचात वृंदावनात अजूनही वैष्णवांचं पीठ नामदेवरायांच्या नावानं स्थापित आहे. अनंतपुरमला पाकिस्तानात नामदेव महाराजांनी वैष्णव कीर्तन क्रांती केल्याचे पुरावे आद्य वैष्णवाचार्य नावाच्या ग्रंथात आत्ताही डेफिनेट सापडतात. आत्ताही अगदी डॉक्टर सामंतांना पुणे विद्यापीठात नामदेव या विषयाचं सर संशोधन करत असताना नामदेवरायाची ख्यात कीर्ती ही भारतात दरवळते. महाराष्ट्रापुरता त्यांचा संकोच नव्हता. त्यांनी लमाणी, गुजराती, कानडी, तिरुमला सगळ्या भाषेमध्ये लिहिलं. भोजपुरी, ब्रजपुरी सगळ्या भाषेत लिहिलं. मारवाडीत लिहिलं, हिंदीमध्ये लिहिलं, माहेश्वरीत लिहिलं. मग यांना जागतिक स्तर प्राप्त होऊ नाही. ज्ञानोबाराला वंदन का करावं, का करावं. नारायण डोहला नगर जिल्ह्यामध्ये कुलकर्ण्याच्या कुळात जन्माला आलेला 1400 वर्ष जगलेला चांगदेव, त्याला चित्काला ब्रह्ममुक्तीनं 65 ओव्यांचा प्रबंध लिहिला. स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. आणि अंधकारातला चांगदेव तत्वज्ञानाच्या लख प्रकाशात येऊन चांगदेव म्हणे आज जन्मा आलो आणि पुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे मुक्ताबाई या 1400 वर्ष जगल्या चांगदेवाच्या गुरुस्थानी विराजमान व्हाव्यात. तरी सुद्धा ज्ञानोबाराला नमन का करावं, का करावं.
निवृत्तीनाथ दादा हे माऊलींचे गुरु आहेत. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता, स्वामी निवृत्ती दाता, हा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. हा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. जगात दोन पद मोठी आहेत, विश्वगुरु आणि जगद्गुरु. इक्विव्हॅलेंट जगद्गुरु आणि विश्वगुरु समानच. म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचा विशारद आणि BA म्युझिक इक्विव्हॅलेंट समानच. इकडं BA मराठी तत्वज्ञानातला ग्रॅज्युएट आणि इकडे संस्कृतचा शास्त्री इक्वल समानच. भारती विद्याभुवनचा कीर्तन कोविद आणि संगीत विशारद समानच. विश्वगुरु आणि जगद्गुरु पद समानच. मग जगद्गुरु विश्वगुरु पद ज्यांना नाथ परंपरेनं अलंकृत झालं त्यांना डावलून, त्यांना सोडून शिवशक्ती समावेशन प्रकरण अमृतानुभवातलं ज्ञानोबाराला ज्यांच्यामुळे समजलं, ज्यांच्यामुळे दीक्षा झाली, त्यांना डावलून, सोडून, वगळून, टाळून एकनाथ महाराज माऊलींनाच नमन का करतात? कारण काय असावं? विठ्ठल गंभीर महाराज, विषय ठीक आहे ना? विषय ठीक आहे ना? चेहऱ्यावर एक ठराविक 2-4 लोकांच्या भाव आहेत, बाकी जवळजवळ गेल्याच जमा आहेत. म्हणजे जिवंत असून गेल्याच जमा आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंद नाही, असा उत्स्फूर्त प्रतिसाद नाही किंवा हे वाईट आहे किंवा हे बरं आहे. म्हणजे एखाद्या वादकाने एखादा रेला मुखडा वाजवल्यावर ऐकणाऱ्याने वाह क्या बात म्हणावी, मग त्याला ते उत्तेजनार्थ त्यांनी वाजवावं. किंवा एखाद्या गायकानं गायला वाह काय सुंदर गायलं एवढं तरी आपल्या तोंडाने म्हणावं. वचने किम दरिद्रता. तसं ऐकणाऱ्यांचे चेहरे इस्पेक्टिव्ह जर दिसले तर सांगणाऱ्याला बरं वाटतं ना. असे सुकले तर वाटतं श्रद्धांजली व्हावी, निघून जावं. यानं विठाला एक्सफॅक्ट स्वीकारणे आणि प्रेझेंटेशन मांडणे हे दोन नातं जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत खर्च करा, मंडप घाला, पंक्ती घाला, काही परिणाम नाही. बदल अपेक्षित आहे. बदल तोच विना तेच टाळण 2-4 म्हातारी. बदल काय? व्यसनमुक्त कुणी झालंय काय? गाव स्वच्छ झालंय काय? लोक बदलण्याच्या मार्गावरती पथावरती पाऊल टाकतात काय? काही मुली स्त्रिया मुक्त वर्तन करतायत काय? परित्यक्ता विधवांना काही आधार मिळाला काय? गावातल्या सरपंचानं, कार्यकर्त्यानं, सप्ताहकर्त्यानं 2 संगणक घेऊन गावातल्या आश्रमात मांडून मुलाची MBA BBAची व्यवस्था केली आहे का? ते एखादा काही प्रयोग शिकू शकतील का? गावातले मुलं 2 पखावजावर बोट टाकून हरिपाठ वाजू शकतील का गुरुजींच्याकडे शिकून? असा काही फेरबदल असेल तर खर्चाचा उपयोग आहे, नाही तर गावागावातल्या सप्ताहाचा पंक्तीच वाढल्याशिवाय दुसरा उपयोग नाही. लय मोठा सप्ताह ह्या साऱ्या रस्त्याने नुकतीच सांडलेली, हे तर पाप आहे. विठ्ठल फार मोठा सप्ताह झाला आणि पायाखाली बुंदी सांडली म्हणजे तर महापाप झालं ना. इकडं अन्न हे पूर्ण ब्रह्मन, इकडं पायाखाली तुडवायचं म्हणजे मोठेपण हे विकृतीदर्शकच घडतं कधी कधी. त्यामुळं छोटा असावं पण टापटिपीचा असावं, बदल असावा ही माझी तळमळ आहे, तन्मयता आहे. वेदानं, पुराणानं, वारकऱ्यानं पुरोगामित्व कसं मांडलं, फेरबदल कसे मांडले हे लोकांच्या पर्यंत टच व्हायला पाहिजेत. लोक बदलायला पाहिजे. त्या चालीन तेच कोंडोना कोंडोना धरेला जेव, त्याचा बेडका तुटाना, बचाळ बाहेर पडायला लागलं, मेळ लागाना. लोकांनी म्हणून याला म्हणतात महाराज, करा खड्डा त्याला लवकर. बदल अपेक्षित आहे, बदल अपेक्षित आहे. माझी तळमळ काय? बदल अपेक्षित आहे. मी तुमच्या समोर केवढा डोंगर तयार केला विचाराचे. कशामुळे नमन करावं, काय कारण आहे? उदाहरणार्थ
इथे एखादा तरी माणूस यांच्या दोघा विना पखवाजावर बोट टाकणारा, हरिपाठ काकडा वाजवणारा सामान्य तरी भजनी परिसरात असेल ना? असेल ना? असेल ना? हो, नाही, काही पखवाज वाजवणारा असेल ना एखादा? असेल. मग या दोघांना स्पीकर लावून, कणिक लावून, गाद्या, रजया, पाठ, ताट यांचा सत्कार का? हे बाकीचे भजनी नाहीत तर काही ख्रिश्चन आहेत का? हे काही यांनी इस्लाम धर्म स्वीकारलाय फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, का वारकरी परंपरेच्या विरोधात ते बिचारे? मग यांनाच माईक का? त्याचं कारण आहे, यांना स्वर, ताल, अभियुक्ती, प्रमाणबद्धता, प्रसंगे उचित प्रमाण कसं द्यावं, कुठल्या प्रसंगाला कुठला गानसमयातला राग म्हणावा, अभंगातले भाव काय, शब्दांची जाती काय, हे त्यांना कळतं. याकरता तिघजण स्पीकरवरती उपस्थित आहेत. यांना लवेला, चाटीला, मूळ स्वराच्या, खर्जाला, रेला, मुखडा, पर्ण, रिमिक्स, मूळ शास्त्रीय, मिनशास्त्रीय कसं वाजवावं त्यांना उत्तम तऱ्हेचं कळतं. याकरता गुरुशिष्य पखवाजावरती ट्विनिंग करून जोडून उभेत. सगळेजण जरी इलेक्ट्रिशियन मधले तज्ज्ञ असले तरी ऑपरेटिंग करताना कीर्तनकाराच्या आवाजाला पातळपणा असेल, लवचिकपणा असेल तर त्याला बास कसा द्यावा, त्याला घनता कशी द्यावी, त्याचा आवाज जाड कसा करावा हे त्यांना कळतं. याकरता ऑपरेटिंगला स्पीकरवाले आहेत. एखाद्या गायकाचा षडजाला स्वर जात नसेल, चिटकत नसेल, पोहोचत नसेल तर त्याला पाठिंबा देऊन विकोच्या द्वारा तिथपर्यंत नेण्याकरता वापरलेली उक्ती, त्याचं नाव ते ऑपरेटिंग मशीन आणि ऑपरेटर. ह्या व्यवस्था आहेत ना, या व्यवस्था बिघडल्या त्यामुळे अवस्था संपल्या. विठाला अनुगी ओरडायचं, त्यांनाच प्राधान्य का? अरे अक्कल नाही तुला, ओरडू नकोस. सगळेच आमदार निवडून गेल्यावर सभापती एकच का? सगळे सभापती का नाहीत? सगळेच मुख्यमंत्री, गृहमंत्री का नाहीत? त्याचा दर्जा, त्याचं क्वालिफिकेशन, त्याचा अभ्यास, त्याचा स्टडी, साक्षेपी विचार, समाजातलं नातं, लोकनेता, प्रभावी वक्तृत्व या सगळ्या गोष्टीला अनुभवात गृहीत धरल्या जातं आणि मग त्या त्या पदावरती माणसं ठेवण्यात येतात. ही व्यवस्था आहे. कंबर बांधलीये, मुंडास बांधलंय, गळ्यात टपुरी तुळशीची माळे, गुप्पीचंदनाचा तिलक आहे, गांधार, खर्ज, दैवत, ऋषभ तीव्र कोमल त्यांना कळतो. याकरता विणा त्यांच्याकडे. ही व्यवस्था आहे. व्यवस्था आहे. बुक्का लावणारा यजमान अन्नदान करतो, 2 पैसे द्रव्य खर्च करतो, त्याच्या मधल्या बोटानं त्यांनी कीर्तनकाराच्या भ्रुकुटी स्थानावरती लेपन करावं म्हणजे आज्ञाचक्र शांत होतं हे त्याला कळतं. याकरता बुक्का लावणाराची व्यवस्था आहे. हार घातल्यावरती प्रसन्नता वाटेल, मांगल्याचं वातावरण होईल, पुष्पमाला प्रसंगेनं सूत्रम शिरसी धार येते, समाजात प्रफुल्लितपणा दिसेल याकरता हार आहे. पताकेमुळं त्यागाचं वातावरण निर्माण होईल, उत्तम जीवन जगता येईल, भयरहित, गर्भरहित, वासनारहित जीवन होईल. याकरता भगवा. ह्या सगळ्या व्यवस्था आहेत आपल्या संप्रदायातल्या. माऊलीला वंदन का करावं? ऐकत राहा कारण मीमांसा. का वंदन करावं? जाती, धर्म, कुळ, गोत्र, वर्ण, प्रांत, भाषा, लिंग भेद दुरावला, तटीबंध, कटिबंध, गतिवरोध, प्रांत, तट सगळा तोडला, वर्णाभिमाने कोण झाले पावन. हा अजेंडा, हे परिपत्रक मांडलं सावता महाराज, गोरोबा काका, नरहरी सोनार, मेवाडची मीरा, गंगाखेडची जाना, आपेगावातली मुक्ता, शिवर बंगल्याची बहिणा, तुकोबाराय, नामदेव महाराज, शिंप्याचं कुळ, माळ्यांचं कुळ, दीन दुबले दलित बांधव यातले चोखोबाराय, सगळ्या संतांना एकत्रित करण्याचं काम यापूर्वीच्या कुठल्याही पीठाधीश्वरानं, जगद्गुरूनं, धर्माचार्यानं, विश्वगुरूनं केलेलं नाही. त्यांनी गुरुत्व केलं पण सत्शिष्याचं चित्त आकर्षित त्यांना करता आलं असेल असं नाही. मग माऊलींनी काय केलं? मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवा, जयाने घातली मुक्तीची गवा, जयाने घातली
विधी माझी वैष्णवाची आदि वैष्णवा आदि वैष्णवाची आदि वैष्णवाची विधी माझी वैष्णवाची वैष्णवा वैष्णवा इंद्रायणी काठी इंद्रायणी काठ मिळविली मांदी वैष्णवांची. तुम्हाला सगळ्याला भास होतो, मला फार येतं, मला खरंच काही कळत नाही स्वरातन तालातलं. मला जेवढे येतं तेवढंच कोणत्या गावात तेच म्हणतो, फक्त गाव बदलून असतात, माणसं बदलू नाहीत, ताट बदलू नाहीत, पदार्थ तोच आहे. अभंग कोणता निवडा, चिंतन तेच. अशा अनेक वक्ते महाराष्ट्रात आहेत, त्यातला मी एक आहे. विठ्ठल विठ्ठल जयाने घातली मुक्तीची गवादी. म्हणजे पंक्ती भेद न करता सर्वसामान्यापासून ते वरिष्ठापर्यंत सगळ्यांनाच एका आसनावरती बसवलं. मिळविली मानली वैष्णवांची, हे काम केलं. अजून माऊलीला वंदन का करावं? जरा शास्त्रीय शंका आहे, मन लावून ऐका. उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉन जाणणारे स्पीकरवाले आहेत, तुम्ही काही ज्ञाते लोक आहेत, फक्त लेकरांना शांत करा, तुमच्या चरणी प्रार्थना आहे. फार तर फार कीर्तन मी 5 मिनिटात संपवतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ हा लोखंडी रॉड आहे. नळी असू देत वा स्टील गज असू देत, बरोबर आहे ना? हा लोखंडी रॉड आहे. याला फ्लेक्झिबल वायर सप्लाय देऊन आणलं आणि याला टच केलं तर मला उत्तर द्या तुम्ही, यात करंट येईल का करंट जाईल? बोला हो किंवा नाही, लवकर. करंट येईल. लोखंडात विजेचा करंट येणं यात नवल नाही. त्याचं कारण वीज वाहक आहे, लोखंड कॉपर ॲल्युमिनियम वाहक आहे, पण विजेचा सप्लाय लाकडाला, प्लास्टिकला, रबराला, फायबरला जर दिला तर करंट बसतो का? नाही. आणि जर करंट बसला असता तर लोकांनी आकडे टाकण्याकरता विळू वापरला असता काय? एक लोखंडी रॉड घ्यायचा, गज अँगल त्याने घ्यायचा, याने करंट घेणे आणि त्याला करंट देणे, बरोबरच होतं. कळलं? मार्मिक पण कळते ना, लक्षात? नर्म विनोद कळतोय ना? अवाहक लाकडात अग्नी आहे, पण विद्युल्लतेसारखा झटका देणारा नाही. वाक्य नीट ऐका. पण करंट त्यात शिरत नाही. स्लीपर चप्पल साधी घातली आणि स्टूलवर उभा राहिलं आणि कदाचित नटबोल्ट फिट करताना स्पार्किंग झाली तर करंट बसत नाही. कंडक्टर अँड सेमी कंडक्टर, वाहक धातू आणि अवाहक धातू. म्हणून कीर्तनकार एज्युकेटेड असावा, हल्लीच्या काळात अभ्यासक असावा, न्यायघटित वेदांत, मीमांसा, स्वर, ताल, लय, राज्यशास्त्र, इंडियन फिलॉसॉफी, तत्वज्ञान, कल्चर सोसायटी, मानसशास्त्र, तत्वज्ञान, नागरिक शास्त्र, इंडियन ऍक्ट सगळं त्याला कळलं पाहिजे, तरच तो प्रभावी ठरतो आणि लोक त्याला स्वीकारतात. अन्यथा गर्दी काही कमी आहे. विठ्ठल लोखंडात सप्लाय दिला आणि करंट बसला, यात नवल नाही. जिवंत माणसाला चालवायला लावलं, बोलायला लावलं, यात नवल नाही, यात नवल नाही. पण मृतात, अचेतनात चेतन देणं, वाक्य ऐकताय ना तुम्ही? अचेतनाला, मृताला सजीव करणं आणि अचेतनाला चेतन करणं, हो अगम्य, अगोचर, अगणित काम. हे नगर जिल्ह्याच्या प्रवरेच्या तीरावर म्हाळसा तीर्थक्षेत्रात, महालय तीर्थक्षेत्रात नेवास्या ज्ञानोबारायांच्या करवी हातानं घडलं. सच्चिदानंद कुलकर्ण्याची धर्मपत्नी ओटी भरून, कपाळाला मळवट लावून, सतीच्या पतीच्या पादुका घेऊन चितेवरती आपला देह समर्पित करणार. तेवढ्यात पद्मासन घातलेल्या ज्ञानोबारायाला प्रवरेच्या तीरावरती शिवालयाच्या नजीक हिनं पाहिलं. रडत रडत गेली आणि माऊलीच्या पायाला स्पर्श करतात. अर्धोन मिनिट डोळ्यानं भीष्माचार्यानं द्रौपदीला जसा आशीर्वाद दिला तसा आशीर्वाद ज्ञानोबारांनी दिला. ज्ञानोबाराय काय म्हणाले? ही उवी कुठली आहे? नीट ऐका. ज्ञानदेव गुलाब गौरव नावाचा प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या महाराजांनी लिहिलेला प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ, त्यातली ओवी आहे.
ओवीचा अर्थ असा आहे की पती वारलाय, विधवा पण आहे आणि आशीर्वादात अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद देत आहेत. जसं द्रौपदीने भीष्माचार्यांना विचारलं हा आशीर्वाद या जन्मा करता का पुढच्या जन्मा करता, तसाच प्रवरेच्या तीरावरती मृत पावलेल्या सच्चिदानंद कुलकर्णी थावरेच्या धर्मपत्नीने विचारलं महाराज हा आशीर्वाद या जन्मा करता की पुढच्या जन्मा करता. माऊली म्हणाले नाव काय? मग सच्चिदानंद, जे सत्पदानं युक्त आहे, चित पदानं युक्त आहे, आनंद पदानं युक्त आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः असा ज्याचा अधिकार आहे त्याचा नाश नसतो. म्हणून ती नमस्कार केला, ओवी आठवतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अष्टपुत्र सौभाग्यवती बोले भीष्म ख्यात कीर्ती, हे जसं तसं बोले ज्ञानेश ख्यात कीर्ती. एरू म्हणे सच्चिदानंद सती दर्शना लागी पातले. क्या बात है. माझे जातीचे मज भेटू नाही तर काही काही भाता फुकणार आहेतच, चालूच. ताकदीचे लोक मिळाले की मला आनंद मिळतो महाराज. लोक असून आहेत नसो आपला आनंद आपण घेत राहायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा तीच वरच्या ताकदीने म्हणायची असली तर तिला थोडा बदल करता येतो. अष्टपुत्र सौभाग्यवती बोले ज्ञानेश ख्यात कीर्ती. एरू म्हणे सच्चिदानंद पत सती दर्शनालागी पातले. जणे दे कर या दीना अडाना राग गुरुनाथा मजतारी. जननी जनक मज खचितची तुझा पुढे चिंता नाही ठावी. गुरुनाथा मजतारी. आणि त्याचाच विस्तार जर खाली केला तर मृगनयना रसिक मोही. वाह क्या बात आहे. विठाला विठाला ज्ञानोबाराच्या पदस्पर्श तिला झाला आणि हे हृदयीचे ते हृदय तिचा माथा त्यांच्या चरणावरती ठेवला. एक वाक्य बोलू का? माझ्या वाक्यात कर्मठपणा वाटेल, कदाचित तुम्हाला हे वाक्य पटणार नाही. सगळ्या कीर्तनातलं खरा नियम असा आहे, खरा नियम हे बुक्का लावू नये भाळा आणि माळ घालू नये गळा. याचा अर्थ असा स्वागत आगत करू नये, म्हणजे तुळशी माळा घालू नये असं नाही. गौरव सत्कार समारंभ करू नये, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काने न ऐकावी, याकरता माळ घालू नये गळा. आता बुक्का लावू नये भाळा, मग काही त्यांनी आता ऑइल पेंट लावावं का हिंगुळ लावावं बैलाच्या शिंगाला लावतात ते. तर वैदिक कर्म असे बुक्का म्हणजे भस्म स्नान. तुम्ही कीर्तन खूप ऐकले असते, विचार ऐका. बुक्का म्हणजे भस्म स्नान, शरीर शुद्धी अर्थम भस्म धारण महं करीशे असा संकल्प आहे. तर बुक्का म्हणजे भस्म स्नान आहे. आता परमेश्वर महाराज गंभीर महाराज बुक्का लावू नये याचा अर्थ असा आहे. मला आठवतं करवीर पीठाचे जुने शंकराचार्य जुने ते कुंकू जर कोणी दिलं तर या बोटावर घेत असायचे आणि मग लावायचे. माझी एक मानसकन्या मानलेली आहे, जवळजवळ ती मलाच झाली असा त्याचा अर्थ आहे. अलकनंदा तिचं आज नाव ईश्वर कृपेण निघालं. ती कुणी कुंकू लावताना हातावर घेते आणि मग स्वतः लावते. श्री विद्या उपासक
आणि श्रीविद्या साधक योग प्रक्रियेतले जे जे लोक आहेत ते आपल्या आज्ञाचक्राला इतराचा स्पर्श होऊ देत नाहीत. याच्या पाठीमाग वैज्ञानिक कल्पना काय असावी? शरीरात जे चक्र आहेत, स्वाधिष्ठान, मूलाधार इत्यादी हे चक्र आहेत, त्यापैकी इथे एक आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्रातनं उष्णता बाहेर पडत असते आणि त्या उष्णता बाहेर पडणाऱ्या भ्रुकुटीच्या मध्यस्थानाला इतराचं बोट लागलं तर ती निर्माण झालेली अध्यात्माची ऊर्जा, मंडल पूर्ण होणे, सर्किट पूर्ण होणे, आवर्तन पूर्ण होणे, ती ऊर्जा त्या बोटातनं समोरच्या माणसाला खेचता येते. त्याला विद्या असो वा नसो, आणि माणूस निस्तेज होतो, प्रसन्न दिसत नाही, काळाक भिन्न पडतो. तो गादीवर असू देत, ब्रह्मचर्य असू देत, संन्यास असू देत, योगी असू देत, त्याचं सतेज पण राहत नाही. म्हणून जुने लोक सनातनी इतरांचं बोट आपल्या आज्ञाचक्राला लावू देत नसावयाचे. या मताशी तुम्ही सहमत असालच असे नाही, आणि तुम्ही असं करावंच असे माझे मत नाही. आपला संपादक विठ्ठल विठ्ठल. हे त्याचं वैज्ञानिक कारण होतं योग प्रक्रियेचं बुक्का लावू नये भाळा, हे वैज्ञानिक कारण आहे. संताच्या संत प्रमाणाला विज्ञान योगाची जोड दिली तर लोकात बदल होऊ शकतो. आणि हे सांगण्याकरता कीर्तनकाराने जीवाचं रान करावं लागतं, तर हे विषय मांडता येतात, अन्यथा न बोललेलं बरं. मुद्दा माझा हा चालला की अचेतन सच्चिदानंद कुलकर्ण्याची डेड बॉडी प्रेत तिथं पडलेलं. आता याच्यात एक चिंतन आहे, मुलीला येईपर्यंत थांबवा का म्हणतात? हवा मारणं, तोंड पाहणं हा दुय्यम भाग आहे. त्याचं कारण आहे, मृत्यूनंतर माणसाचा उपप्राण शिल्लक असतो. तो कसा? याला दृष्टांत. साप ठेचला तरी शिपटी वळवळ करते की नाही? बोला हो किंवा नाही. पालीला फडा मारला, पालीला काठी मारली, तिच्या शरीरापासून तिचं सीपूट बाजूला तुटून पडलं तरी पालीचा तिचा संबंध नसतानाही ते सीपूट उड्या मारत की नाही? बोला. माणसाचा मृत्यू झाला तरी, मुख्य प्राण जरी गेला तरी जॉइंट मध्ये त्या व्यक्तीचा उपप्राण शिल्लक असतो. निदान उपप्राणाची तरी लेकीची भेट व्हावी याकरता थांबवण्याची पद्धती आहे. आपली संस्कृती बावळटांची नाही. विठ्ठल परमेश्वर महाराज, इंगोले महाराज आणि गंभीर महाराज आणि वंदनीय चौधरी भाऊ, प्रत्येक कीर्तनात मी वेगळेपणा काही मांडायचा प्रयत्न करतो. कदाचित ते येत असेल तर आपण क्षमा मागतो, पण मी वेगळेपणा मांडायचा प्रयत्न करतो. नमस्कार केला आणि ज्ञानोबाराने विचारलं, आई आपण कोण? मी सच्चिदानंद कुलकर्ण्याची धर्मपत्नी आहे. जी ज्ञानेश्वरी चालली आहे त्याचा भावपराग, त्याच्या कर्त्याचं चिंतन तर व्हायला पाहिजे की नाही? आणि माझे पती निवर्तलेत, खर्चलेत, गुजरलेत, मराठीत मेलेत, संपलेत. कुठे ते? हे काय अग्नी द्यायचा आहे? चला मला घेऊन. माऊली उठले, प्रवरेचं पाणी घेतलं आणि एका मंत्राचं संस्करण केलं. मरणात त्रायेते इति मंत्र, हा संस्करण केलं. तट 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 दोऱ्या तुटल्या आणि सच्चिदानंद धाडकीनी उठले. एक जुनं पद आहे, कीर्तनात ते म्हणू नये, पण तुम्ही संगीताच्या मेजवानीचे जाणकार आहात आणि पोवाडे गाण्यापेक्षा आणि शेर शायरी करण्यापेक्षा आणि कविता नवीन ऐकण्यापेक्षा हे काही वाईट नाही. पुराण मित्तेव न साधू सर्वम. ताल उत्तम आहे, एक ताल आहे, प्रयत्न मी करतोय, मला गाता येते की नाही मला सांभाळून घ्या. चाल आता पुढे मोहिनी शाकडे, चाल आता पुढे मोहिनी शाकडे, चाल आता पुढे मोहिनी शाकडे, वधुनी त्या साकडे, वधुनी त्या साकडे, घालू त्या पदी, चाल आता पुढे मोहिनी शाकडे. बऱ्याच सप्त्यात असं वाजवणार आहेत. आजीनाथ गोरन सकाळ सेदांचा,
चालला राडा. हा ताल एक आहे, मात्रा 12 आहेत, वजन त्याचंही आहे. मला नाही हो येत, मी आपलं ऐकून ऐकून तयार करतो. शपथ मला काही आलं नाही अजून. विठ्ठल विठ्ठल. सच्चिदानंद कुलकर्ण्याच्या मुखातून निघालेलं हे वाक्य बायकोला म्हणतात, चाला आता पुढे मोहिनी शाकडे. चला मोही राजाकडं. कळलं का? वदणू त्या साकडे पदी समर्पिले. जवळ आले, ज्ञानोबारांनी कृपा केली. निवृत्तीनाथ दादा समोर बसले. ऐका, स्वस्ती श्री वटेशू, ही जशी उभी आहे तशीच ही ओवी आहे. शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहाला. ऐका आता, अचेतनाला चेतन करणं आणि मूर्ताला जिवंत करणं हे आतापर्यंत तुम्ही जागतिक लेवलच्या हॉस्पिटलला अनुभवलेलं आहे काय? बोला 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 बोला. हे असं असेल ना तर मी कीर्तन सोडतो आणि त्यांचा शिष्य होतो. विठाल विठाल. दवाखान्यात एक करतात, मृत व्यक्तीलाही व्हेंटिलेटर लावून 15-15 दिवस त्याचा श्वास चालू आहे असे दाखवून द्रव्य लुटल्या जाते. हे मात्र होते, हे मात्र होते. पण मेलेल्याला जिवंत करता येत नाही. हे अगणित अमाप काम ईश्वर सत्तेतलं ज्ञानोबाराने केल्या कारणास्तव वंदन करण्यास हरकत नाही. पहिले चरण. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दया, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. चला 12 ते 1 माध्यान्ह भिक्षेची वेळ आहे. आपण आता थांबूया. तुम्ही बसलात म्हणून तुमचा अंत पाहण्यात मजा नाही. पुढे कदाचित माझा या सप्त्यात नंबर लागला आणि बजेटमध्ये आपलं बसलं म्हणजे वेळ तारीख वगैरे, तर पुन्हा मग आपण याच अभंगावरती चर्चा करू की ओम नमो ज्ञानेश्वरा कंटिन्यू क्रमशः चालवलं पाहिजे. महिना 2 महिने की ओम नमो ज्ञानेश्वरा. कशासाठी नमन करावं? नमो नमन, नमन वंदन, वंदन प्रार्थना, नमस्कार या अर्थानं. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुम्ही करुणाघन आहात, दयाघन आहात. कसे दयाघन आहात? जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांसिल तो ते लाहो. प्राणीजात व्यंकटी समाजाचा वाकडेपणा जावा, सरलता तरळता यावी अशी आपली गुरुदेवांच्याकडं विश्वात्मक व्यापक प्रार्थना असल्या कारणास्तव जे जे भेटे भूत तेथे माणिजे भगवंत हा आपला दयाभाव आणि ईश्वरभाव असल्यामुळे तुम्ही दयाघन आहात. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. आता इथे शंका आहे. मला वाटतं ह्या शंका आपण अशाच ठेवूया, पुढे कधी योग आला तर पाहूया. सगळंच एका दिवशी सांगणंही परवडत नाही, वेळ नाही, लोक उठायला लागलेत, लोकांची बंधने खूप, तुम्हाला पुढे बहुत करणे आहे, त्यामुळे थांबतो. ज्ञानोबाराय हे एकनाथ महाराजांना कसा काय अनुग्रह देतात? एकनाथ महाराजांचे गुरु तर जनार्दन स्वामी आहेत. मी असं पद मिळाल्यावर, स्थान मिळाल्यावर गुरु बदलण्याची पद्धती आहे का? श्रीमंत मिळाला म्हणून काही बाप बदलावा, देखणी मिळाली म्हणून काही आई बदलावी, कुरूप जरी झाली ज्ञानोबाराय वर्णन करतात. मी असं कसं काय, इथे गुरु कसं काय? याला तर गुरुद्रोह म्हणतात. राष्ट्र बदलणं राष्ट्रद्रोह म्हणतात. आईला शिव्या घालणं मातृद्रोह म्हणतात. बापांना कमरात लादणं पितृद्रोह म्हणतात.
हा द्रोह असा कसा काय केला? शिकायचं एकाकडं आणि नाव एकाच घ्यायचं, हे असं कसं काय बुवा? बरेच लोक असे आपले आहेत एका परंपरेतले आणि गुरु म्हणून कोणाचंही नाव घेतात. काय करावं त्यांना? जे नाही ते नाही, जे हो ते हो, पटलं तर स्वीकारतील, न पटलं त्यागतील. इथे अनुग्रह लाधवलो असं कसं काय म्हणतात? हे त्याचं कारण आहे, ज्ञानोबाराच्या कंठाला जेव्हा अजान वृक्षाची मुळी लागली तेव्हा पैठणचे एकनाथ महाराज स्वप्न दृष्टांताप्रमाणे आळंदी तीर्थक्षेत्री आले. उठविला नंदी शिवाचा ढोवळला, नंदी उठवला विवरात शिरले. ज्ञानोबाराला आलिंगन दिलं आणि महावाक्याचा बोध ज्ञानोबारायांनी वैष्णव परंपरेचा, नाथ महाराजाला आनंद परंपरेचा अनुग्रह, दत्तात्रय, सहस्रार्जुन, यदुभानुदास, जनार्दन ही परंपरा, वैष्णव परंपरेचा बोध अनुग्रह माऊलीने एकनाथ महाराजाला दिला. ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका. नामदेवे केले स्वप्ना माझी जागी म्हणून नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा एका. बोध दिला आणि तो बोध स्वीकारला, तुमचा अनुग्रह लाभलो. परिणाम पावन झालो चराचरी. मला काही कळत नाही, मला फार कळत नाही, मी कळा कुसरी काहीच नेणे. उदाहरणार्थ पिठी वादकाला जर म्हटलं पिठीला स्वर किती, तो सांगतो 3.5 सप्तक आहेत, 3 सप्तक आहेत. कोणते कोणते सप्तक? मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक. स्वर किती? काळा आणि पांढरा. पण या काळा आणि पांढऱ्याच्या मध्ये एक स्वर आहे, त्याचं नाव काय? अनाहत, अनुहत आणि श्रुतिस्वर अशी त्याची नाव आहेत. ते दिसत नाहीत पण ते असतात. काही मात्रा दिसत नाहीत पण हवेत टाकता येतात, ह्या जशा तशा. हे मला कळू नाही, मला काही येत नाही म्हणणं हे मोठेपणाचं लक्षण असल्या कारणास्तव एकनाथ महाराज म्हणाले, मी कळा कुसरी काहीच नेणे, पण तुमच्या कृपेनं माऊली बोलतो वचने. आता अतिभाविका का? अति म्हणजे श्लेष अलंकार, अनुप्रास, अतिशोक्ती. हे अलंकार मला सांग. आबा बाबा 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 केवढा नाग, नाग एवढाच आहे, पण त्याला ओव्या लिहिताना, मनोरंजन करताना, लोक आकर्षित होताना मला याच सगळं विस्तरण करावं लागतं. याकरता अतिभाविका असं मी बोलतो, क्षमा असावी. एका जनार्दनी तुमचा दास. माझे नाव अमृतदास आहे. एका जनार्दनी तुमचा दास. मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे सगळे मालक आहेत. एका जनार्दनी तुमचा दास. माझं नाव अमृतदास. तुम्ही कीर्तन ठेवलं, ही गोष्ट केली खास. काहींना झाला असेल त्रास, त्यामुळं आता करतो बास. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस. आस म्हणजे आवाज नाही, आस म्हणजे नादब्रह्म नाही. इथे या अभंगाच्या संगतीला आस म्हणजे इच्छाशक्ती माझी प्रबळ आहे, ती तुम्ही पूर्ण करा. ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम ह्या शाबदिंको गतः. खूप काही इच्छा आहेत, राजा भरतरी लिहितात, पण ती इच्छा माझी नाही. मी तुमचा दास राहावा, सेवा माझी व्हावी, भगवत चिंतन घडावं, ही माझी अपेक्षा असल्या कारणास्तव तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो चराचरी. विठोबा रखुमाई जय जय रखुमाई, जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, रघुमाई हरि विठोबा, हरि जय जय विठोबा रघुमाई, रघुमाई श्री जानदेव हरिनाथ रघुमाई, हरि विठोबा रघुमाई, रघुमाई लागो निधी मळ. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. वा, आपण या ठिकाणी सगळेजण आलात, कीर्तनाची मर्यादा पाळली, थांबलात, मनःशांती दिल्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद देतो. अचानक आगंतुक माझ्या अशा प्रकारचा अभ्यागत येणं झालंय अतिथी स्वरूपानं,
आणि तुम्ही सगळ्यांनी ते स्वीकारलं. कीर्तनकार येणारे हे गावकऱ्याने स्वीकारणं, येणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा समजून घेणं, ह्या गोष्टी अशक्य अशा प्रकारच्या असतात. कीर्तनकारांची भांडणं होतात हल्ली की माझा काला का नाही. आणि हेच सांगितलं नामदेव महाराजांनी, अहंकाराचा वारा न लागो तरी सुद्धा आपले वागतात. अजून आपल्यात बदल किती लांब आहे हे अजून कळलेलं नाही. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. महाराज सगळ्या अनुयायांना, सगळ्या गायकांना, वादकांना, टाळकऱ्यांना, माता भगिनींना, लेकरा बाळांना, गावकऱ्यांना, अन्नदात्यांना, अर्थसहाय्य करणाऱ्यांना, आच्छादन घालणाऱ्यांना, मंडप स्वीकारवाल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. माऊलीचं भजन आणि सांगता समारोह होईल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एका जनार्दनी तुमचा दास, 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 त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, ओ तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, 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 आ आ
तुमचा अनुग्रह लादलो